मीटरचा 1 किलोमीटर होतो. म्हणजे किलोमीटरचे 1000 भाग पडले तर 1 मीटर होतो. या मीटरचे जर आपण 1000 भाग पडले तर होतो 1 मिलीमीटर. आपल्या फुटपट्टीवरती जो एक छोटासा मार्किंग असतं ना, तो असतो 1 मिलीमीटर. आता हे मिलीमीटरचे जर आपण 1000 भाग पडले तर त्याला म्हणतात मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन. तर बहुतांशी हे जे जीवाणू असतात ते साधारण 1 ते 10 मायक्रॉन एवढ्या लांबी रुंदीचे असतात. म्हणजे किती छोटे झाले, आपल्याला साधारण 100 मायक्रॉन म्हणजे 0.1 मिलीमीटर म्हणजे धुळीचा कण तो आपल्याला डोळ्याने दिसू शकतो. पण 10 मायक्रॉनचा जंतू आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. तो त्याला आपल्याला बघायला लागतं सूक्ष्मदर्शकाच्या खाली. आता आपण या मायक्रॉनचे पण 1000 भाग पाडूया, त्याला म्हणतात नॅनोमीटर. तेवढा छोटा आकार झाला. आणि बहुतांशी विषाणू जे असतात या कॅटेगरीतले जे जंतू असतात ते साधारण 1 ते 100 नॅनोमीटर एवढा बारीक आकाराचे असतात. ते साध्या सूक्ष्मदर्शकातून सुद्धा दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अशा विशिष्ट उपकरणाचा वापर करायला लागतो. म्हणजे इतके सूक्ष्म हे विषाणू असतात, पण ते जगामध्ये हाहाकार माजवू शकतात. आता आपण येऊया करोना व्हायरसकडे. आता करोना व्हायरस काय, हा कोणतरी नवीन आलाय का, तर अजिबात नाही. करोना व्हायरस हे जगात शतकानुशतकांपासून अस्तित्वात आहे. कारण करोना व्हायरस हे एका जंतूचं नावच नाही आहे. करोना व्हायरस हे विषाणूंचं कुळ आहे. आता कुळ म्हणजे काय किंवा फॅमिली म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. प्राण्यांकडे आपण येऊया. एक मर्कट कुळ असतं, ओके, किंवा मंकी फॅमिली आपण म्हणूया त्याला. तर त्याच्यामध्ये कोण कोण प्राणी येतात, त्याच्यात वानर येतं, त्याच्यामध्ये ओरांगेटांग येतो, त्याच्यामध्ये चिंपांजी येतो, त्याच्यामध्ये गोरिला येतो आणि त्याच्यामध्ये माणूस सुद्धा येतो. आता हे सगळे एकच प्राणी आहेत का, तर नाही. हे सगळे वेगळे वेगळे प्राणी आहेत, पण यांच्यामध्ये खूप सारी साम्य आहेत आणि खूप सारे फरक पण आहेत. पण म्हणून यांना एका गुळात टाकलेलं आहे. याला आपण म्हणायचं मर्कट कुळ. तसंच एक मार्जार कुळ असतं. मांजर, सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता हे सगळे एकच प्राणी आहेत का, तर नाही. हे सगळे वेगळे वेगळे प्राणी आहेत, पण सगळ्यांमध्ये खूप साम्य आहेत. तर हे एका कुळातले प्राणी आहेत, तर याला आपण म्हणायचं मार्जार कुळ. तसंच जंतूंची पण कुळं असतात, जीवाणूंची पण असतात, बॅक्टेरियांची आणि विषाणूंची पण असतात, म्हणजे व्हायरसेसची. उदाहरण घ्यायचं झालं तर फ्लू व्हायरस, ह्युमन फ्लू जो असतो की टाईप ए किंवा टाईप बी इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा H1N1, हे सगळे एकाच कुळातले प्राणी आहेत, एकाच कुळातले विषाणू आहेत. एक स्टमक फ्लू असतो, एक बर्ड फ्लू असतो, स्वाईन फ्लू असतो, हे सगळे एकाच कुळातले विषाणू आहेत, पण हे सगळे वेगळे वेगळे विषाणू आहेत. तसंच एक करोना व्हायरस हे पण एक फॅमिली आहे किंवा एक कुळ आहे. तर याच्यामध्ये कदाचित शेकड्यांनी वेगळे वेगळे विषाणू असतील, पण यातले माणसाला इन्फेक्ट करू शकणारे विषाणू एक हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आहेत आणि ते अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आपल्याला जी सर्दी होते ना, ज्याला आपण कॉमन कोल्ड असं म्हणतो किंवा आपल्याला कॉमनली होणारी सर्दी, याचं एक सर्वात महत्वाचं कारण जर काय असेल तर ते आहे करोना व्हायरस. आणि आपल्याला अनेक वर्षांपासून या करोना व्हायरसचे इन्फेक्शन होत आलेलं आहे. आता या व्हायरसेसमध्ये जसे प्राण्यांमध्ये हळूहळू पिढ्यानपिढ्या जातात तशी उत्क्रांती होत असते. जसं आपण म्हणतो की माकडापासून माणसाची उत्क्रांती झाली. आधीचा जो होमोसॅपियन्स होता त्यापेक्षा आजकालचा माणूस वेगळा दिसतो, म्हणजे उत्क्रांती झाली किंवा एक वेगळा प्राणी होऊ घातलाय. ही उत्क्रांती कशी होते, जशा पिढ्यानपिढ्या बदलत जातात, पुढच्या पिढीत काही चांगले गुणधर्म येत जातात, काही वाईट गुणधर्म येत जातात. जेव्हा चांगले गुणधर्म येतात तेव्हा त्या प्राण्याला काही जास्त फिट राहता येतं. या जगामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्याला काही बलस्थानं प्राप्त होतात आणि तो टिकाव धरून राहू शकतो. आणि समजा जर काही वाईट घडलं तो नामशेष पण होतो. जसा डार्विनचा सिद्धांत आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तसं या उत्क्रांतीमध्ये काही प्राणी चांगल्या पद्धतीने उत्क्रांत झाले तर ते टिकून राहतात, वाईट पद्धतीने उत्क्रांत झाले तर ते नामशेष पण होतात. आणि हे सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या जीवजंतूंमध्ये घडत असतं. तसं हे करोना व्हायरसमध्ये सुद्धा घडत असतं. पण व्हायरसेसचा एक फायदा आहे, त्याच्या पिढ्यानपिढ्या जायला लागतात ना उत्क्रांती होण्यासाठी, तर व्हायरसेसच्या किती पिढ्या होत असतील बरं, कल्पना करा. व्हायरसची एक पिढी काही मिनिटाच्या आत तयार झालेली असते, कारण व्हायरस झपाट्याने एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 होत असतो. एका दिवसामध्ये या विषाणूच्या 1000 पिढ्या झालेल्या असतात. आता कल्पना करा एका महिन्यामध्ये आणि एका वर्षामध्ये किती पिढ्या झाल्या असतील, मग त्याला किती झपाट्याने उत्क्रांत व्हायला हवं आहे. तर तशी उत्क्रांती घडत असते. आता या उत्क्रांतीमध्ये जर त्या विषाणूला काही असे गुणधर्म प्राप्त झाले जेणेकरून तो जास्त चांगल्या पद्धतीने या पृथ्वी तलावरती टिकाव धरू शकेल, तर तो हातपाय पसरायला काही वेळ लागत नाही. तर तसंच या करोना व्हायरसच्या बाबतीत घडलंय. तर या करोना व्हायरसचा एक नवीन उत्क्रांत झालेला विषाणू आला 2002 साली.
त्याच्यामुळे एक जगामध्ये साथ आली होती, त्याला नाव दिलं गेलं सार्स. सार्स म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. ह्याच्यामध्ये आता जी आपल्या कोविडमध्ये लक्षण होत्या तशीच लक्षण होती की न्यूमोनिया होतो आणि दम लागतो आणि काही लोक मृत्युमुखी पडू शकतात. ती साथ सुदैवाने लवकर आटोक्यात आली. नंतर अजून एक त्या विषाणूचं रूप समोर आलं, त्याचा 2012 साली त्याची एक साथ आली, त्याला नाव दिलं गेलं मर्स. मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. याची पण लक्षणं अशीच होती, ती पण साथ सुदैवाने लवकर आटोक्यात आली. आणि आता एक त्याचं तिसरं रूप समोर आलंय या कोरोना व्हायरसचं, त्याला नाव दिलं गेलंय SARS-CoV-2. लक्षात घ्या, हे विषाणूचं नाव आहे SARS-CoV-2. आणि त्याच्यामुळे जो आजार होतोय, जी लक्षणं होत आहे, जी मिळती जुळती आहेत सार्सशी, की खोकला येतोय, दम लागतोय, न्यूमोनिया होतोय आणि काही लोकांना व्हेंटिलेटर ठेवायला लागतंय, काही लोकांचा मृत्यू होत आहे. तर ह्या आजाराचं नाव ठेवलेलं आहे कोविड-19. म्हणजे लक्षात घ्या, SARS-CoV-2 हे नाव आहे विषाणूचं, कोविड-19 हे नाव आहे आजाराचं. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत का? तर नाही. एक उदाहरण देतो, HIV एड्स तुम्हाला माहिती आहे, आता हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत का? नाही. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे हे विषाणूचं नाव आहे आणि त्याच्यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्याला काही लक्षणं उद्भवतात. इन्फेक्शन झाल्यानंतर 8-10 वर्षांनी त्याला नाव दिलं गेलेलं आहे एड्स, म्हणजे अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे HIV या विषाणूमुळे होणारा आजार म्हणजे एड्स. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत का? नाही. तसंच इथेही आपण लक्षात ठेवायचं आहे की SARS-CoV-2 हे आहे विषाणूचं नाव आणि त्याच्यामुळे जो आजार होतोय त्याचं नाव आहे कोविड-19. 2019 साली याची साथ सुरू झाली म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं कोविड-19. तर हा फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता हा व्हायरस आला कुठून बरं, याची उत्पत्ती काय झाली? तर एक मी ऑलरेडी सांगितलं तसं कदाचित निसर्गता उत्क्रांती झाली, या विषाणूंनी काही नवीन गुणधर्म प्राप्त केले. आता प्रत्येक विषाणूचा एक होस्ट ठरलेला असतो ना, कारण तो एकटा जगू शकत नाही, त्याला कोणाच्या तरी शरीरामध्ये जगायला लागतं. तर बहुतांशी करोना व्हायरस हे पक्ष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये राहतात. मी मगाशी म्हणलं तसं माणसांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच करोना व्हायरस हे माणसाला इन्फेक्शन करू शकतात, पण बाकी कदाचित शेकड्याने असे करोना व्हायरस आहेत की जे वटवाघळांमध्ये आहेत, काही प्राण्यांमध्ये आहेत, काही उंटांसारख्या प्राण्यांमध्ये पण आहेत. तर असं म्हटलं जातं की वटवाघळांपासून हा विषाणू उत्क्रांत झाला आणि त्यात माणसाला इन्फेक्शन करण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली. पण आता हा माणसांपर्यंत पोहोचला कसा? तर असं सांगितलं जातं की वुहानचं जे वेट मार्केट आहे की तिथे जिवंत प्राणी विक्रीसाठी ठेवलेले असतात. तर त्यात कदाचित एखादा वटवाघूळ ज्याला हा आजार झालेला असेल आणि त्यांनी त्या जिवंत प्राण्यांनी एखाद्या माणसाला तो संक्रमित केला. मात्र या विषाणूला नवीन गुणधर्म प्राप्त झालेला असल्यामुळे त्या माणसापासून तो दुसऱ्या माणसाला, मग तिसऱ्या माणसाला असं करत तो पसरला. अशी एक त्याची उत्पत्ती मानली जाते. काही लोक असंही म्हणतात की नाही नाही, हे काही निसर्गता घडलेलं नाही, एवढं पटकन काय घडू शकत नाही, तर हे मुद्दामून कोणतरी केलेलं आहे आणि कृत्रिमरित्या ही उत्क्रांती घडवून आणलेली आहे, ज्याला जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतात. तर जेनेटिक इंजिनिअरिंग करून हा एक भयावह व्हायरस निर्माण केला गेलेला आहे आणि बायोलॉजिकल वॉरफेअर या रूपामध्ये तो समाजामध्ये सोडलेला गेलेला आहे. आता खरं खोटं ते कालांतराने जगासमोर येईलच. आता आपण कोरोना व्हायरसमुळे आजार कसा पसरतो इकडे. तर आता हे सगळ्या जगाला माहिती आहे की हा प्राण्यांमुळे माणसाला सध्या होत नसून किंवा काही चिकन खाल्ल्यामुळे किंवा अंडी खाल्ल्यामुळे किंवा मटण खाल्ल्यामुळे होत नसून ज्या माणसाला कोविड-19 झालेला आहे त्या माणसामुळे तो दुसऱ्या माणसाला पसरतो, एवढं आता सिद्ध झालेलं आहे. तर आता एका माणसामुळे तो दुसऱ्या माणसाला कसा पसरतो? तो श्वसन मार्गातून पसरतो. म्हणजे कोविड-19 हा आजार झालेला माणूस जर खोकला किंवा शिंकला किंवा जोराने बोलला, हसला, तर त्याच्या श्वासातनं हे जंतू बाहेर उडतात आणि हे जंतू जर दुसऱ्या माणसाच्या श्वसन मार्गात किंवा नाकात किंवा तोंडात किंवा डोळ्यात गेले तर त्याला ते इन्फेक्शन करू शकतं. या श्वसन मार्गाने पसरणारा आजार आहे. तर खोकल्यातनं हे जंतू कसे पसरतात त्याच्याबद्दल, कारण बरेच सारे जंतू आहेत, जसं टीबी आहे, फ्लू आहे, साधी सर्दी आहे, हे आजार सुद्धा श्वसन मार्गातूनच पसरतात. न्यूमोनियाचे काही जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत, न्यूमोकोकस आहे. तर हे कसे पसरतात? तर आपण जेव्हा खोकतो किंवा आपण जेव्हा शिंकतो तेव्हा 3 प्रकारचे कण हे आपल्या श्वासातून बाहेर पडत असतात. एकाला म्हणतात लार्ज ड्रॉपलेट्स किंवा मोठे कण. हे मोठे कण असल्यामुळे जड असतात आणि ते लवकरच ते हवेत काही तरंगू शकत नाही, त्यामुळे ते लवकरच खाली पडतात. म्हणजे साधारण खोकलं तर हे कण किती दूरवर उडू शकतात? तर साधारण 1 फूट ते 1.5 फूट. याला म्हणायचं इन्फेक्शन बाय लार्ज ड्रॉपलेट्स. तर या 1.5 फुटाच्या संपर्कात जर दुसरी व्यक्ती आली असेल तर तिला संक्रमण होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर कॉमन आपलं न्यूमोनियाचा जंतू न्यूमोकोकस नावाचा या पद्धतीने पसरतो.
दुसरं आहे जे स्मॉल ड्रॉपलेट्स, म्हणजे हे कण थोडे छोटे असतात तर त्यामुळे ते जास्त लांबवर उडू शकतात. किती लांबवर उडू शकतात तर साधारण 1 ते 2 मीटर किंवा 1.5 मीटर एवढं अंतरावर उडतात. पण त्याच्यानंतरही ते खालीच पडतात, ते हवेत तरंगू शकत नाहीत. तर ह्याला म्हणायचं इन्फेक्शन बाय स्मॉल ड्रॉपलेट्स. कुठले विषाणू असे पसरतात? कोरोना व्हायरस, कोविड-19 हा जो आजार आहे हा या पद्धतीने पसरतो. स्मॉल ड्रॉपलेट्स, स्वाईन फ्लू हे सुद्धा स्मॉल ड्रॉपलेट या पद्धतीने पसरतात. आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे ड्रॉपलेट न्यूक्लिआय, म्हणजे अतिसूक्ष्म कण असतात की खोकल्यानंतर जे कण हवेत उडतात ते हवेतच तरंगत राहतात. काही मिनिटे ते कधी कधी काही तास आणि वाऱ्याबरोबर ते वाहत जाऊ शकतात आणि साधारण 50 ते 150 मीटर एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकतात. तर कुठले आजार या पद्धतीने पसरू शकतात? महत्वाची 2 उदाहरणं, एक म्हणजे गोवर किंवा मिझल्स आणि दुसरा म्हणजे क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस. तर आपला आजचा जो विषय आहे कोरोना व्हायरस किंवा कोविड, तर हा कशाने पसरतो? स्मॉल ड्रॉपलेटने पसरतो. त्यामुळे तो साधारण कोविड झालेली व्यक्ती जर खोकली आणि तिच्यापासून दुसरी व्यक्ती जर 1.5 ते 2 मीटरच्या अंतराच्या आत असली तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून हा जंतू आत जाऊ शकतो. आणि म्हणून आपण जे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क जे बोलतोय हे यासाठी इथं महत्वाचं आहे. आता या जंतूचा पसरण्याचा आणखी एक प्रकार आहे, त्याला म्हणतात फोमाइट्स. फोमाइट्स म्हणजे काय की वस्तूमार्फत पसरणे. आता आधी कोविड बद्दल बोलण्याआधी मी दुसरं बोलूया. आपण दुसरं एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ कॉलरा. आता कॉलरा हा कसा पसरतो? अन्न पाण्यातनं पसरतो, म्हणजे एखाद्याला जुलाब झाला, त्याच्यामध्ये जंतू आहेत, आता दुसऱ्याच्या पोटात गेला पाहिजे. ओके, तर इथे माशा फोमाइट म्हणून काम करतात की माशी त्या शौचावरती बसलेली आहे, नंतर ती उडून अन्नावरती जाऊन बसली, म्हणजे तिने तो जंतू उचलून तिथं टाकला त्या दुसऱ्या माणसाच्या अन्नात आणि आता त्याला कॉलराचं किंवा जुलाबाचं इन्फेक्शन झालं. तर याला म्हणायचं स्प्रेड बाय फोमाइट्स. तर कोविड किंवा कोरोना व्हायरस आपला जो SARS-CoV-2 आहे तो फोमाइटनी पण पसरतो आणि म्हणून हे जरा जास्त घातक होत आहे. आता फोमाइट म्हणजे काय? उदाहरण देतो. एखाद्या माणसाला कोरोना व्हायरस इन्फेक्शन आहे, कोविड आहे, तो खोकताना असा हात ठेवला. ही चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत कुठली मी सांगणारच आहे नंतर. असा हात ठेवला आता त्याच्या हातावरती जंतू लागले. आता हा हात त्यांनी टेबलावर ठेवला, आता हे जंतू लागले टेबलाला. नंतर दुसरा मनुष्य आला, त्यांनी त्या टेबलाला हात लावला, तिथे पेन उचललं, काहीतरी लिहिलं, आता लागले ह्याच्या हाताला आणि थोड्या याने नाकात बोट घातलं किंवा नाक खाजलं किंवा डोळा चोळला की आता हे जंतू याने उचलून स्वतःच्या नाकात टाकले. याला म्हणायचं स्प्रेड बाय फोमाइट्स. आणि कोरोना व्हायरस हा असा पण पसरतोय, त्यामुळे लक्षात घ्या, नुसतं मास्क लावून उपयोग नाहीये. आपल्याला हस्तांदोलन का करायचं नाही? आपण का म्हणतोय भारतीय पद्धती चांगली, नमस्कार करा, शेक हँड करू नका. का करू नका? त्याच्या मागे हे कारण आहे, कारण एखाद्याच्या हाताला जंतू लागले असते, तुम्ही शेक हँड करताय आणि त्याचे जंतू तुम्ही घेऊ शकता. याच्याबद्दल मी थोड्या वेळाने बोलणारच आहे. आता या कोरोना व्हायरसला आपण का घाबरतोय बरं एवढे? या जंतूचे काहीतरी बलस्थान आहेत ना. जसं उत्क्रांतीमध्ये किंवा नैसर्गिक असेल कृत्रिम असेल, पण उत्क्रांती तर झाली आहे आणि त्याच्यात काही बलस्थानं निर्माण झालेली आहेत, त्यामुळे तो सगळ्यांना वेठीला धरू शकतोय. तर ती बलस्थानं काय आहेत की पहिलं बलस्थान म्हणजे तू खूप हायली इन्फेक्शियस आहे, म्हणजे खूप संसर्गजन्य आहे. आता खूप संसर्गजन्य म्हणजे काय? यात 2 पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे डोस ऑफ इन्फेक्शन, की इन्फेक्शन किती गेलं, 1 जंतू गेला तर होईल का, 1000 जंतू गेल्यावर होईल का, 1 कोटी जंतू जायला लागतील. उदाहरण देतो, समजा जुलाबाचा जंतू आहे, पाणीपुरीचं पाणी खराब झालेलं आहे. ओके, तुम्ही 1 पुरी खाल्ली तर जुलाबाची शक्यता थोडी कदाचित कमी आहे, तुम्ही 50 पुऱ्या खाल्लात तर जुलाबाची शक्यता जास्त आहे, कारण डोस ऑफ इन्फेक्शन जास्त गेला. ओके, पण कोरोना व्हायरसच्या बाबतीत असं काही दिसत नाही बरं का, की व्हायरसचा कमी डोस जरी गेला तरी तो दुसऱ्याला संसर्ग करू शकतो. असं लक्षात आलं की खूप जास्त वेळ संपर्कात राहिलं पाहिजे, खूप वेळ तोंडावर खोकलं पाहिजे, एकदा खोकून नाही होणार, 10 वेळा खोकलं तरच होईल, असं काही दिसत नाहीये. म्हणजे हा हायली इन्फेक्शियस आहे. दुसरं म्हणजे वेळ पण जास्त लागत नाहीये संसर्ग व्हायला. जसं आपल्याकडे साथ चालू झाली तेव्हा तुम्ही काही घटना टीव्हीवरती बघितल्या असतील की एअरपोर्टवरनं त्या कोविड झालेल्या माणसाला त्याच्या घरापर्यंत सोडणाऱ्या, म्हणजे किती वेळ संपर्कात असतील, 1 अर्धा तास, तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा संपर्क झाला. म्हणजे फक्त अर्धा तासाचा संपर्क पुरेसा होता. असं इतर आजारांमध्ये होत नाही. टीव्हीचं उदाहरण घ्यायचं झालं, मी म्हणलं टीव्ही हवेत उडत जातो, 50 मीटर पण जाऊ शकतो, पण तो इतका हायली इन्फेक्शियस नाहीये. म्हणजे एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला टीव्ही होण्यासाठी त्याच्या संपर्कात काही दिवस घालवायला लागतात, तर त्याला होण्याची शक्यता असते. पण हा कोरोना व्हायरस जो आहे तिथे थोडासा संपर्क, थोड्या कालावधीसाठीचा संपर्क आणि खूप कमी वेळाचा संपर्क आणि कमी डोस, हे जरी 2 गोष्टी असल्या तरीही हा आजार सहज पसरतो, असं लक्षात आलं. तर त्याचं खूप मोठं बलस्थान आहे. दुसरं बलस्थान म्हणजे इज ऑफ स्प्रेड, म्हणजे तो किती सहज पसरतोय, कारण
हा सर्वात सोपा मार्ग आहे ना पसरायचा. खोकलं गेला दुसऱ्या श्वासामध्ये. सगळ्या आजारांना हा फायदा नाही आहे. जसं आपण मलेरियाचं उदाहरण घेऊ. मलेरियामध्ये म्हणजे त्या माणसाला तो डास चावला पाहिजे, मग त्या डासाला तो आजार झाला पाहिजे, मग तो डास दुसऱ्याला चावला पाहिजे. एवढं सगळं झालं तरच त्या दुसऱ्याला मलेरिया होणार. म्हणजे मलेरिया या जंतूला दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचायला किती यातायात करायला लागते. पण कोरोना व्हायरसला फायदा आहे, त्याला तो फारच सोपं आहे एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला जायला. तर याचं एक दुसरं बलस्थान आहे. तिसरं बलस्थान असं आहे की या जंतूविरुद्ध समाजामध्ये हर्ड इम्युनिटी नाही आहे. म्हणजे एक समाजामध्ये एक जनरल एक प्रतिकार शक्ती असते काही रोगांच्या विरुद्ध. परत मी कॉमन उदाहरणं देतो. फ्लू से तुम्हाला म्हणलं स्वाईन फ्लू आला, ओके, पण ह्युमन फ्लू ऑलरेडी अस्तित्वात होता. ऑलरेडी दरवर्षी फ्लूची साथ येतच असते. तर आता एकाच जातकुळीतली एकाच फॅमिलीमधली मंडळी असल्यामुळे एक समाजामध्ये एक थोडी प्रतिकार शक्ती असते बरं का. म्हणजे फ्लूच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती असली तर ती प्रतिकार शक्ती थोडीशी स्वाईन फ्लूला पण ऑटोमॅटिक अटकाव करू शकते. टीबीच्या बाबतीतही असं घडतं. पण कोरोना व्हायरसच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट आहे की असं दिसत नाहीये की कॉमन कोल्ड किंवा सर्दी आपल्या सगळ्यांना होऊन गेलेली आहे. म्हणजे आपल्या अंगात थोडी कोरोना व्हायरसची प्रतिकार शक्ती असायला पाहिजे, पण तशी काही दिसत नाहीये की ती प्रतिकार शक्ती इथं उपयोगी पडली कोविडशी लढायला. असं काही दिसत नाहीये. तर हे एक आणखी एक चौथं बलस्थान या कोरोना व्हायरसकडे आहे. अजून 2 बलस्थान आहेत त्याची की एक म्हणजे त्याच्यावर आणखी अजून काही उपचार सापडलेले नाहीयेत, आणि 5वं बलस्थान असं की याच्यावर लसही सापडलेली नाही आहे. त्यामुळे हा सध्या जगभर थैमान घालायला मोकळा आहे. पण प्रत्येक प्राण्याची, प्रत्येक जंतूची, प्रत्येक जीवाची जशी काही बलस्थानं असतात तशी काही मर्मस्थानं पण असतात की त्या मर्मस्थानावर जर हल्ला झाला तर तो काय तग धरू शकत नाही. तर ते एक मर्मस्थान आहे आणि तो आपला एक ॲडव्हान्टेज आहे. तो म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. आपली प्रतिकारशक्ती आपल्याला देवाने दिलेलं एक मोठं कवच कुंडल आहे. आणि ही प्रतिकारशक्ती इतक्या चांगल्या पद्धतीने या कोरोना व्हायरसशी लढतीये की आत्ताच पर्यंतचा जर आपण आलेख बघितला गेला 2-3 महिन्यातला, तर 100 लोकांना जर कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर त्यातल्या साधारण 80% लोकांमध्ये फक्त प्रतिकारशक्ती पुरेशी आहे या आजाराचा निपात करण्यासाठी. त्याला बाकी कुठल्या उपचाराची गरज नाही. तर साधारण 80% लोकांना काहीच लक्षणं होत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना कळतच नाही की आम्हाला इन्फेक्शन होऊन गेलं, कारण त्यांना त्रासच झालं नाही. त्याला म्हणतात असिम्टमॅटिक पेशंट्स. किंवा अगदी सौम्य लक्षणं झाली की थोडंसं घसा खोकला, एक दिवस ताप आला नाही आला, बारीची कसकस वाटली, थोडंसं एक दिवस अंग दुखलं आणि दुसऱ्या दिवस बरं वाटायला लागलं. मग हे डॉक्टरकडे पण गेली नाहीत मंडळी, पण यांना इन्फेक्शन होऊन गेलं आणि बरे झाले. साधारण 80% लोकांमध्ये हे असं घडतंय. 15% लोकांमध्ये बऱ्यापैकी लक्षणं होत आहे की आजारी पडले, अंथरूण धरलंय, ताप आलाय, खोकला येतोय, काही लोकांना दम लागतोय. याला आपण म्हणतो मॉडरेट डिसीज. हे साधारण घडते 15% लोकांमध्ये की ज्यांना डॉक्टरकडे जात आहेत, त्यांची तपासणी होत आहे, निदान होत आहे, हॉस्पिटलमध्ये भरती राहायला लागतंय, पण मंडळी बरी होत आहे. 5% लोकांना हा आजार आणखी तीव्र होतोय. म्हणजे त्यांना न्यूमोनियासारखी लक्षणं येत आहेत, दम लागतोय, ऑक्सिजन ड्रॉप होत आहे, काही लोकांना व्हेंटिलेटर लावायला लागतोय. पण यातली काही माणसं बरी होत आहेत आणि डेथ रेट हा साधारण 3%. म्हणजे जवळजवळ उरलेल्या 97% लोक ही बरी होत आहेत. आणि याच्यावर विशिष्ट उपचार नसल्यामुळे कोणाच्या मदतीने बरी होत आहेत तर प्रतिकारशक्तीच्या मदतीने बरी होत आहेत. त्यामुळे प्रतिकारशक्ती नावाचं एक मोठं कवच कुंडल आपल्याकडे आहे. ते आपल्याला ऑलरेडी देवानं दिलेलं आहे, फक्त आपण त्याची जपणूक करायची. आता प्रतिकारशक्तीबद्दल अजून एक थोडीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की नवीन जशी आता माहिती हाताशी येते गेल्या 3-4 महिन्यांमध्ये, त्यावर असं लक्षात आलंय की बरेचदा हे जे सिरियसली आजारी असतात ना, की तीव्र प्रकारचा कोविड झालेली मंडळी जे असतात, तर इथे कधी कधी आपली प्रतिकारशक्तीच आपल्यावर उलटते. असं लक्षात आलंय की प्रतिकारशक्तीची दिशा चुकते आहे. आणि ती दिशा चुकल्यामुळे जे काही हे जंतू मारण्यासाठी रसायनं अंगात तयार होत आहेत, ही रसायनच एवढ्या जास्त प्रमाणात तयार होत आहेत की त्या रसायनांमुळेच शरीराची हानी होते आणि त्याच्यामुळेच किडनीवर, हार्टवरती आणि फुफ्फुसांवरती दुष्परिणाम होत आहे. असं पण एक नवीन फीचर आढळून आलेलं आहे या आजारामध्ये. पण हे असं फार कमी लोकांमध्ये घडतंय, त्यामुळे त्याचा आपण आता काय विचार करायची गरज नाही. आता हे झालं साधारण करोनाबद्दलची आपली बेसिक माहिती. आता करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर ओळखायचं कसं? समजा आपल्याला काही इन्फेक्शन लक्षणं उद्भवली तर करोना असू शकेल का, हे कसं ओळखायचं? तर याची लक्षणं इतर आजारांशी इतकी मिळती जुळती आहेत, अशी काही विशिष्ट स्पेसिफिक लक्षणं नाही आहेत की हे असलं म्हणजे हा नक्की करोना व्हायरसच असणार आहे, असं काही सांगता येत नाही, कारण कॉमन लक्षण आहे. तर ती कुठली आहेत? व्हायरल सिम्पटम ज्याला आपण म्हणतो की ताप येणे, मग तो सौम्य असेल किंवा तीव्र असेल, अंग दुखणे, डोकं दुखणे, थोडासा खोकला येणे, घसा दुखणे. ओके,
ही प्रामुख्याने लक्षण आहेत. आणि फक्त एक साधारण 5 ते 10% लोकांना दम लागतो, बाकीच्यांना दम पण लागत नाही. तीव्र आजार असला तर दम लागतो, बाकी ही लक्षण आहेत. पण बहुतांशी व्हायरस इन्फेक्शन मध्ये सर्दी जोराची होते. तर हे एक वैशिष्ट्य आढळून आलंय की कोरोना व्हायरसमध्ये की सर्दी सगळ्यांना होतच नाही असं नाही, काही लोकांना होते, पण बहुतांश लोकांना ही सर्दीचे लक्षणं प्रामुख्याने दिसत नाहीयेत. प्रामुख्याने लक्षणं आहेत ताप, घसा दुखणे आणि खोकला आणि त्याच्यानंतर दम. तर ही जर लक्षणं असली तर आपल्याला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालंय का हा संशय घेणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयामध्ये जाऊन आपली तपासणी करून घेणं हे इष्ट आहे. आता समजा एखाद्या माणसाला ही लक्षणं झाली, तो डॉक्टरकडे गेला, फिवर क्लिनिकमध्ये गेला, त्याची थ्रोट स्वॅबची टेस्ट झाली आणि त्यात आढळून आलं की आता या माणसाला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा कोविड-19 झालेलं आहे. तर पुढे काय, याच्यावर उपचार काय करायचे? तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरायचं नाहीये, कारण घाबरायची गरजच नाहीये. का तर मी आता एवढ्या सांगितलंच आहे, पुढे पण सांगणार आहे की 95% शक्यता आहे की तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात, तुम्हाला आयसीयू सुद्धा लागणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक कोविडचा आजार झालेल्या माणसांनी डोकं धरून खाली बसायचं आणि आता मी मेलो तर काय होईल असले उलटे सुलटे नकारात्मक विचार करण्याची अजिबात गरज नाही. बरं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर उपचार काय होत आहेत ते याच्यावरती अजूनही असा ठोस उपाय काही सापडलेला नाही की अमुक औषध दिलं की हा जंतू मरणार आहे, असं काही सापडलेलं नाही. अजूनही सगळं प्रायोगिक तत्वावरती चालू आहे. पण काही औषधांचा थोडाफार फायदा होतो असं लक्षात आलंय. ती औषधं कुठली आहेत? एक म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, जे आपल्या देशाने अनेक देशांना पुरवलं पण आहे एक मदत म्हणून. त्याच्यानंतर जे स्वाईन फ्लूवर वापरलं जातं औषध टॅमिफ्लू, ते सुद्धा इथे वापरलं जात आहे. ॲझिथ्रोमायसिन नावाचं एक अँटीबायोटिक आहे. आता हा विषाणू आहे, विषाणूला नॉर्मली अँटीबायोटिक दिली जात नाहीत, पण त्याचाही इथे थोडासा फायदा होतोय असं लक्षात आलंय. ते पण दिलं जात आहे. काही अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत नवीन, रेमडेसिवीर वगैरे, ती सुद्धा वापरली जात आहेत, पण हे सगळं प्रायोगिक तत्वावरती आहे. आता जे लोक कोरोना व्हायरसमध्ये बरं झालेले आहेत, त्यांच्या अंगात प्रतिकारशक्ती आली असेल तर त्यांच्या रक्तातला प्लाझ्मा जर आपण वेगळा केला आणि ती प्रतिकारशक्ती जर रेडीमेड आपण एखाद्या पेशंटला दिली तर तो बरा होईल का, ह्याच्यावरती प्रयोग चालू आहे. त्याच्याही रिसर्च ट्रायल चालू आहेत. पण आता हे सगळं अजून प्रायोगिक तत्वावर आहे, रिसर्च बेसवर आहे. त्यामुळे अजूनही आता काय अमुक ठोस उपाय आहे असं आपण काय आता म्हणू शकत नाही. पण मग हे लोक बरे कसे का होतात 95% लोक? कारण हे प्रतिकारशक्तीच्या जोरावर. तर आपल्याला काय करायचं आहे की आपली प्रतिकारशक्ती छान ठेवायची. आणि प्रतिकारशक्ती छान ठेवायला सर्वात महत्वाची गोष्ट काय की आपलं मन. कारण आपलं जर मन तंदुरुस्त असेल, खुश असेल, आनंदी असेल, पॉझिटिव्ह असेल तर आपलं शरीर ठीक होणारच. आणि बहुतांश लोक जी चूक करतात ती इथं करतात की कोविड झालं म्हटल्यानंतर अगदी हादगायला येत आहेत, मृत्यूपत्र बनवू का, मी मेलो तर माझ्या मुलांचं काय होईल, रडारडी, हे सगळं करायची काही गरज नाही. उलट ठामपणे स्वतःला सांगायचं की अरे त्यात काय झालं, 95% मी बरा होणार आहे, नो प्रॉब्लेम, नॉट अ बिग डील. ओके. आणि शांत राहायचंय, स्वतःला धीर द्यायचंय, इतरांना धीर द्यायचंय. आपण यातनं नक्की बरे होऊ शकतो. याच्या जोडीला प्रतिकारशक्ती वाढवायला काय करायचं? झोप, भरपूर आराम. जेवढा आराम घेऊ, एवढी झोप घेऊ, तेवढं प्रतिकारशक्ती जास्त चांगलं काम करू शकते. योग्य आहार, न्यूट्रिशन. ओके. चांगले प्रथिनयुक्त अन्न खाणे, पोटभर जेवणे, भरपूर पाणी पिणे, जीवनसत्व घेणं शक्य असलं तर ती घेणे. ओके. एवढ्या आणि कच्च्या गोष्टी खाणे, फळं खाणे, फळभाज्या खाणे, कोशिंबिरी खाणे, एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी जरी केल्या तर प्रतिकारशक्तीला खूप मोठं बळ मिळतं आणि याच्यातनं सही सलामत हा रुग्ण बाहेर येऊ शकतो. पण आजार होऊन तो बरा करण्यापेक्षा आजार न झालेला कधी चांगलं नाही का? सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आपल्याला हा आजार व्हायलाच नको अशी माझी पण इच्छा आणि तुमची पण सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर? तर मग आता आजार होऊ नये म्हणून काय करायचं बरं? उदाहरण देतो. एक झाड लावायचं आहे, त्यासाठी काय लागतं? 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे सुपीक माती पाहिजे. मग सुपीक मातीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या की माती पाहिजे, पाणी पाहिजे, हवा पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे आणि बी पडलं पाहिजे. 2 गोष्टी पाहिजे. आजार व्हायलाही या 2 गोष्टी लागतात. इथं बी म्हणजे काय आहे की हा विषाणू अंगात गेला पाहिजे आणि दुसरं म्हणजे माती सुपीक पाहिजे. म्हणजे तो माती म्हणजे शरीरामध्ये रुजण्यासाठी पोषक परिस्थिती पाहिजे. ओके. जर आपण बीज पडू दिलं नाही तर झाड उगवणार नाही आणि जर माती नापीक ठेवली तरी झाड उगवणार नाही, बरोबर? म्हणजे आपल्याला कुठल्या 2 गोष्टी करायच्या आहेत? एक म्हणजे आपल्याला विषाणू आपल्या अंगात शिरू द्यायचा नाहीये. मग त्यासाठी काय करायला लागेल? सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. मी तुम्हाला सांगितलं तसं की हा जंतू खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या माणसापासून 1.5 मीटर लांब उडतो आणि त्याच्यानंतर तो खाली पडतो. त्यामुळे तो तुमच्या श्वासन मार्गात जाऊ शकत नाही. तर त्यामुळे कुठल्याही व्यक्तीपासून
1.5 मीटर अंतर ठेवा. कारण ती दुसरी व्यक्ती कदाचित असिम्प्टोमॅटिक असेल, तिला आजार काही नसेलच असं तिला वाटतंय आणि तुम्हालाही वाटतंय, पण कशावरनं नाही बरं, असू शकतो ती व्यक्ती असिम्प्टोमॅटिक कॅरियर असते. त्यामुळे एक महत्वाचा मंत्र असा की एव्हरीवन इज अ सस्पेक्ट. ओके, तुमच्या संपर्कात येणारी कुठलीही व्यक्ती ही करोना व्हायरसनी बाधित असेल असं गृहीत धरून वागा. म्हणजे तिच्यापासून 1.5 मीटर अंतर, 1.5 ते 2 मीटर, टू बी ऑन सेफ साईड 2 मीटर अंतर ठेवा, तर ती व्यक्ती तुम्हाला संसर्ग देऊच शकणार नाही. ओके, पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे मास्क लावा. आता मास्क कसा लावायचा यात पण लोक इतक्या गमती जमती करतात. तर मास्क बद्दल आपण थोडं काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. मास्क म्हणजे आपल्याला जंतू आणि आपल्यामध्ये एक संरक्षणात्मक कवच निर्माण करायचं, बरोबर. तर त्यासाठी ते पुरेसं जाड असणं आवश्यक आहे. आपण एक सिंगल रुमाल बांधला तर काय उपयोग आहे? तो रुमाल असा धरून तुम्ही उजेडाकडे बघा, त्याला एवढी मोठी बोकं असतात ना, एकाला 10 विषाणू वाज जातील त्या बोकातनं. त्याला काय अर्थ आहे बरं? तर कमीत कमी 3 लेअर पाहिजे. तो जो आपण मास्क लावू ना, मग तो भले साध्या रुमालाचा किंवा कपड्याचा का असे ना, त्याला 3 लेअर असणं आवश्यक आहे. तर बऱ्यापैकी तो जंतू गाळला जाऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो टाईटली फिटिंग पाहिजे. ओके, म्हणजे नाक, चेहरा, तोंड हा सगळा भाग कम्प्लिटली झाकला गेला पाहिजे. तर किती लोक असा मास्क लावतात? नाही लावत आहे. लोक असा आडवं बांधतात, इकडून उघडं असतं, इकडून उघडं असतं, इकडून उघडं असतं. काही लोक तो असा खाली लावतात, म्हणजे नाक उघडं असतं, फक्त तोंड झाकलंय. अरे तुम्ही तोंडाने श्वास घेताय का नाकाने श्वास घेताय? तुम्ही नाकाने श्वास घेताय आणि तुम्ही तोंड झाकलंय आणि समोरच्या माणसापासून तुम्ही 1 फुटाच्या अंतरावर आहात, तर तुम्ही कसं स्वतःचं रक्षण करणार आहात? मग या रुमाल लावण्याला किंवा मास्क लावण्याला काय अर्थ आहे बरं? तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हा मास्क हा कमीत कमी ट्रिपल लेअर पाहिजे. 1 नंबर 2, तो रोजच्या रोज धुतला गेला पाहिजे किंवा नवीन वापरला पाहिजे. वापरला गेलेला किंवा तो जर खराब झाला असेल तो फेकून दिला पाहिजे, नवीन लावला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तो टाईटली फिटिंग पाहिजे, कुठूनही त्याला फटी राहता कामा नये. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तो वारंवार खाली काढता कामा नये. मी बरेचदा बघतो लोक, समोर बसलेला माणूस उठून गेला, ऑफिसमध्ये बसलाय, समोर माणूस आहे, मास्क वर लावलाय, माणूस उठून गेला, मास्क खाली ओढला, मग तो हानवटीवर आहे. हा माणूस असाच बसलाय, दुसऱ्या माणसाला परत मास्क चढवला. बरं, चढवायची पण पद्धत कशी आहे? त्या मास्कला आतल्या भागाला स्पर्श नाही करता कामा. मी तुम्हाला फोमाइटचा कन्सेप्ट मगाशी समजावून सांगितला की समोर एक माणूस तुमच्या बसला होता, तो तुमच्या केबिन मध्ये भले मास्क लावून आला होता, पण बाहेर त्याने मास्क नव्हता लावता आणि तेव्हा त्याने खोकला होता आणि तोंडावर हात ठेवला होता. त्याच्या हाताला विषाणू लागलेला आहे. तुमच्या समोर आलाय मास्क लावून, तुमच्या टेबलावर हात ठेवून बसला होता. ओके, नंतर तुम्हीच त्या टेबलाला हात लावलेला आहे, आता तुमच्या हाताला या विषाणू लागलेला आहे, तुम्हाला माहिती पण नाहीये. आणि थोड्या वेळाने नाकाला खाजवले म्हणून मास्क खाली करायचं, नाक खाजवलं, कान खाजवला, डोळे चोळले. अरे आपण काय करतो? आपण जंतू उचलून स्वतःच्या नाकात स्वहस्ते टाकतोय. हे बरोबर आहे का? बरं, मास्क खाली घसरला तर मास्कला बाहेर न पकडून वर ओढलं पाहिजे. लोक आतमध्ये बोट घालतात आणि त्याला असं वर ओढतात. अरे आपण काय करतोय? त्या जंतूला नाकावरती ठेवतोय उचलून. ओके, तर हे जे मास्क एटिकेट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. तर हे वारंवार टीव्हीवर वगैरे सांगितलं जातंय की प्लीज आपण हात कुठे कुठे दिवसभरात लावतो, आपल्याला अक्षर लक्ष ठेवणं अशक्य आहे जवळजवळ. त्या सर्वात उत्तम म्हणजे स्वतःच्या चेहऱ्याला कुठेही हात लावण्यापूर्वी पहिले हात साबणाने 20 सेकंद धुवा. 20 सेकंद तुम्ही हात धुतलेत की तुमच्या हाताला भले विषाणू लागला असला, तो मरून गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जिथे हात लावायचा तिथे लावा. पण उठसूट तो मास्क खाली कर, इकडे हात लाव, तिकडे हात लाव, हे कृपा करून टाळा. नाहीतर त्या मास्क लावण्यामागचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टच साध्य होत नाही. ओके, दुसरी गोष्ट, आपण आता घराबाहेर पडतोय, आपल्याला सामान आणायला लागतंय, ग्रोसरी आणायला लागतंय, भाजी आणायला लागतंय. आता त्या भाजी विकणाऱ्याने किंवा ते सामान विकणाऱ्याने त्याला काय आजार आहे माहिती आहे का? नाही. तो दिवसभर मास्क तोंडावर व्यवस्थित ठेवून बसलाय का? माहिती नाही. त्याला खोकला येत होता का? माहिती नाही. त्याच्या हाताला जंतू लागले होते का? माहिती नाही. लागले असले तर त्यांनी तुम्हाला जे साबणाची वडी दिलेली आहे किंवा भाजी दिलेली आहे, एक फळ दिलेलं आहे, त्या फळावर जंतू लागलाय का? माहिती नाही. आता ते फळ आम्ही घरी घेऊन आलो, पिशवीतनं घेऊन आलो आणि मग ते फळ आपण उचलून टोपलीत ठेवलं आणि नंतर नाक खाजवलं. आपल्याला संसर्ग होऊ शकतो की नाही? अर्थात होऊ शकतो. महत्वाचं आहे ना, कारण तो त्या फळावरती किंवा त्या भाजीवरती किंवा त्या पॅकेटवरती कधी कधी 24 तासापर्यंत जिवंत राहू शकतो. हा धोका का बरं स्वीकारायचा? त्यामुळे आणखी एक महत्वाचं करायचं आहे. मी एक दोन गोष्टी ऑलरेडी सांगितल्या आहेत. एक म्हणजे मास्क विथ मास्क एटिकेट्स, मास्कला आतून स्पर्श न करणे, डिस्पोज ऑफ करणे, ट्रिपल लेअर, टाईट फिटिंग, या सगळ्या गोष्टी पाळून. दुसरी महत्वाची गोष्ट सोशल डिस्टन्सिंग, की डायरेक्ट आपल्याला प्रसाद मिळू नये म्हणून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वस्तूंकडनं आपल्याला प्रसाद मिळू नये म्हणून. त्यामुळे आपण जेव्हा घरात येतो तेव्हा
हात आपण सॅनिटायझरने स्वच्छ करायचे आहेत किंवा साबणाने धुवायचे आहेत. बाहेर आल्यानंतर आपले कपडे, मोजे हे सगळे साबणाच्या पाण्यात भिजवायचे, आंघोळ करायचे. बाहेर आणलेली प्रत्येक वस्तू धुवून घ्यायची. आता प्रत्येक वस्तू धुवून घेता येतेच असं नाही. धुवून घेता येणार की नसेल ती तिला 24 तास कोपऱ्यात ठेवून द्यायची. साधारण 24 तासात तरी हा जंतू त्याच्या पुढे टिकत नाही. आणि त्याच्यानंतर शक्य असेल ते धुवून लगेच वापरायची. अगदी धुण्यासारखी ती नसेल तर मग ठीक आहे, पण ऍटलिस्ट तिला 24 तास कोपऱ्यात ठेवून द्या. शक्य असेल तर उन्हात ठेवा आणि मग ती वापरायला करा. एवढ्या आपण सोप्या गोष्टी जर पाळल्यात तर आपल्याला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होणार नाही. आता आपण एवढं सगळं बोललो, सगळ्या जगात सगळी मंडळी घाबरलेली आहेत. मी म्हणतोय घाबरू नका, तर आता मग जग तर घाबरत आहे, मी म्हणतोय घाबरू नका. मग आता खरं काय, याला आपण घाबरायचं का नाही घाबरायचं? तर याच्यावर माझं उत्तर असं आहे की घाबरायचं अजिबात नाही, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, त्याला मोकाटी सोडायचं नाही. आता हे कसं काय साध्य करायचं आणि घाबरायचं नाही असं मी का म्हणतोय ते आता सांगतो, सविस्तर सांगतो. आपण थोडंसं विषयांतर करू. आपण एक टीव्हीचं उदाहरण घेऊया. टीव्ही कडे येण्यापूर्वी आजचं कोरोना व्हायरस स्टॅटिस्टिक्स काय आहे की आज मी सकाळी बघत होतो की जगामध्ये आता 36.5 लाख लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे. आपल्या देशामध्ये साधारण 46,000 लोकांना झालेलं आहे. जगामध्ये मृत्यू किती झालेत? 2.5 लाख. आपल्या देशात मृत्यू किती झाले? साधारण 1,500. ओके, म्हणजे आधी जगाचं सांगतोय. 36.5 लाख लोकांना हे इन्फेक्शन झाले, 2.5 लाख लाखांचा मृत्यू झालाय. आता टीव्ही बद्दल सांगतो. फक्त आपल्या देशात, जगातलं नाही सांगत आहे, आपल्या देशात गेल्या वर्षी किती लाख लोकांना टीव्ही झाला? 26.9 लाख. 26.9 लाख लोकांना टीव्ही झाला गेल्या वर्षी आपल्या देशात, फक्त आपल्या देशात. त्यातले किती टक्के लोक टीव्हीमुळे मृत्युमुखी पडले माहितीये? 4.4 लाख. म्हणजे किती टक्के झाले? 17%. 26.9 लाख लोकांना फक्त आपल्या देशात टीव्ही झाला आणि त्यातले 17% लोक मृत्युमुखी पडले. आणि बघा ना किती आश्चर्याची गोष्ट आहे, आम्ही टीव्हीला अजूनही घाबरत नाहीये. ओके, आणि ते जगात 36.5 लाख आहे, आमच्या देशात फक्त 46,000 आहेत. ओके, मृत्यूचा दर 3% आहे. 17% कुठे, 3% कुठे? टेक्निकली कोणाला घाबरायला पाहिजे? टीव्हीला घाबरायला पाहिजे. आम्ही कोणाला घाबरतोय? कोरोना व्हायरसला घाबरतोय. बघा बरं काय करतोय आम्ही. बरं, डेथ रेट जास्त आहे, खूप जास्त लोकांना हा आजार होतोय आपल्या देशामध्ये. तिसरं, कोरोना व्हायरसमध्ये 2च गोष्टी होऊ शकतात. एक तर तो त्यातनं पूर्ण बरा होईल किंवा त्याला दुर्दैवाने मृत्यू येईल. पण तो विकलांग होऊन पडून राहिला आयुष्यभर असं तर होत नाहीये. टीव्हीमध्ये हे पण होतंय. टीव्हीमध्ये 17% लोक मृत्युमुखी पडतात. उरलेल्या काय सगळ्या छान व्यवस्थित ठणठणीत होत नाहीयेत. काहींचं फुफ्फुस खराब होत आहेत, काहींचा मेंदू खराब होतोय, काहींचे मणके खराब होत आहेत, काही विकलांग होत आहेत, काहींच्या पायातली शक्ती जाते, काहींची गर्भाशय खराब होत आहेत. म्हणजे या शरीराचं नुकसान करतोय. बऱ्याच लोकांना पुढे आयुष्यभर ती विकलांग अवस्था झेलावी लागते. इतका वाईट आजार आहे, पण आम्ही त्याला घाबरत नाहीये आणि आम्ही कोरोना व्हायरसला घाबरतोय. बघा बरं केवढं व्याजोक्ती आहे की नाही. तर पण एक महत्वाचा मुद्दा, मी जाणीवपूर्वक हा मुद्दा घेतलाय की टीव्ही असो नाही तर कोरोना व्हायरस असो, दोघांचं पसरायची पद्धत काय आहे? एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे आपण आता कोरोना व्हायरससाठी आपण जी काळजी घेतोय तीच काळजी जर आपण पुढे घेत राहिलो तर आपण टीव्ही पासून पण आपलं नाही का रक्षण करणार आहोत. किती छान आहे बरं. म्हणजे मी तर म्हणतोय की कोरोना व्हायरसने आपल्याला एक संधी दिली आपल्या देशातनं टीव्ही हाकलून देण्यासाठी. ओके, तर त्या संधीचा आपण फायदा करून घेणार आहोत. तर त्यामुळे आपण आता हे या कोरोना व्हायरसच्या कृपेने म्हणूया, आपण याच्या कृपेने आपण या ज्या गोष्टी शिकतोय की कॉफ एटिकेट्स. ओके, सध्या तर आपण मास्क लावतोय. ओके, पण समजा मास्क लावला नसेल, आपण घरात आहोत, घरात काय आपण सहसा मास्क लावत नाही, पण आपल्या घरातही लोक राहतात. ओके, खोकला आला तर आपण तोंडावर हात कसा बरं ठेवायचा असतो? आपल्या इंडियन स्टाईल्स माहिती आहेत तुम्हाला कशा आहेत? ओके, इथून अख्खं जुळलं जाऊ शकेल, जंतू जाणार नाही असं वाटतंय का? याला आठवणं म्हणत नाही, याला मुठेर खोकणं म्हणतात, याला फटीतनं खोकणं म्हणतात, याला पाथ्यावर खोकणं म्हणतात, याला बाजूला खोकणं म्हणतात. ओके, आपण हात ठेवलाच नाही, आपण जंतू बाहेर सोडले. ओके, खोकताना हात कसा ठेवायचा असतो? पहिली गोष्ट, हात ठेवायचाच नसतो, आपण रुमाल ठेवायचा असतो. शक्य नसेल तर असं खोकायचं असतं स्लीव्ह मध्ये. ओके, स्लीवलेस असेल, रुमाली नसेल तर हात ठेवायला हरकत नाही. पण कसा? जंतू कुठूनही बाहेर नाही पडला पाहिजे किंवा असा. ओके, आणि त्याच्यानंतर हात धुणं आवश्यक आहे, कारण हातावर जंतू पडलेले आहेत. ही आपण सोपी जो एटिकेट्स पाळले तर आपल्या देशातनं कोरोना व्हायरस तर नाहीच,
टीबीचे उच्चाटन होईल, स्वाईन फ्लूचे उच्चाटन होईल, साधी सर्दी पण आपण आपली दुसऱ्याला देणार नाही. किती छान होईल बरं. तर हे आपण करूया. आणि यासाठी आम्ही एक चळवळ सुरू केलेली आहे. ओके, आम्ही एक spitfreeindia.org नावाची एक वेबसाईट याच उद्दिष्टाने सुरू केलेली आहे. मी परत सांगतो, www.spitfreeindia.org. ओके, या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खोकताना तोंडावर हात कसा ठेवायचा, पब्लिकमध्ये स्पिटिंग का नाही करायचं, रस्त्यात का नाही थुंकायचं, थुंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे कुठले कुठले आजार पसरतात, ओके, त्या आजारांची लक्षणं काय असतात, ही सगळी माहिती मिळेल. पब्लिक स्पिटिंगवरती आपल्या देशात काय कायदे आहेत, जगात काय कायदे आहेत, ही माहिती मिळेल. ओके, पण या साईटमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे तिथे जाऊन आपल्याला एक शपथ घ्यायची आहे, एक प्लेस घ्यायची आहे की मी इथून पुढे आयुष्यात कधीही रस्त्यात थुंकणार नाही. मी कधीही मला खोकला आला तर योग्य कॉफ एटिकेट्स पाळेन. ओके, माझा कुठलाही आजार मी दुसऱ्याला श्वसन मार्गाचा वाटणार नाही. आणि आपण शपथ घेतली की आपल्या नावाने एक छानसं सर्टिफिकेट तयार होणार आहे आणि ते आपल्याला मेल होणार आहे आणि ते आपण मोठ्या अभिमानाने आपल्या सगळ्या सोशल कॉन्टॅक्ट्सना, सोशल मीडिया कॉन्टॅक्ट्सना हे पाठवायचं आणि त्यांनाही प्रवृत्त करायचं आहे की तुम्हीही शपथ घ्या, तुम्हीही खोकताना नेहमी योग्य पद्धतीने चेहरा आणि नाक आणि तोंड कव्हर करा, रस्त्यात कधी थुंकणार नाही अशी शपथ घ्या आणि आपल्या देशाला हेल्दी करायचं आपण रस्त्यावरनं आता चालूया. ओके, तर हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी या वेबसाईटला भेट द्यावी आणि शपथ घ्यावी आणि हे काम पुढे न्यावं. आता आपण करोना व्हायरस बद्दल बऱ्यापैकी माहिती घेतली. हा का होतो, तो कसा टाळायचा, त्याच्यावर काय उपचार करायचा आहे. आता या करोना व्हायरसमुळे काय काय दुष्परिणाम होत आहेत जगावरती आपण बघतोच आहोत ना. सर्वात पहिला दुष्परिणाम म्हणजे पॅनिक, म्हणजे भीती, भयंकर भीती. समाजामध्ये एक भीती पसरली आणि भीती फार घातक असते बरं का. म्हणजे भीती आपल्याला कधी कधी अयोग्य वागायला प्रवृत्त करत असते. मला आठवत आहे आमच्या लहानपणी एक अमेरिकेचे स्कायलॅब नावाचं एक अंतराळ स्थानक होतं आणि ते पडणार होतं पृथ्वीवरती कारण त्याचं आयुष्य संपलं होतं. आणि तेव्हा अशा खूप अफवा उठल्या होत्या की ज्या देशावर पडेल तो देश सगळा बेचिराख होणार आणि लोक असे घाबरत होते की आता माझं आयुष्य किती राहिलं वगैरे अशा थाटात वागायला सुरुवात केली. शेवटी ती स्कॅलॅब पडली समुद्रात आणि काहीच झालं नाही. आणि असंच बहुतांश वेळेला घडतं. ओके, तर ते स्वाईन फ्लूच्या वेळेला पण असेच लोक घाबरलेले होते पण आपण सही सलामत त्यातनं बाहेर आलो. ओके, आणि तसंच यावेळेला सुद्धा होणार आहे. ओके, आपण यातनं सही सलामत बाहेर येणार आहोत. त्यामुळे पहिला पॅनिक किंवा ही अवास्तव जी भीती आहे ती आपण आपल्या मनातनं काढून टाकायची. पण हा एक दुष्परिणाम झालेला आहे. दुसरा दुष्परिणाम काय झाला आहे की इकॉनॉमिक क्रायसिस. आता लॉकडाऊनमुळे आपण सगळ्या घरात बसलोय, सगळ्यांचे कामधंदे बंद आहेत. आता ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी आहे, सधन कुटुंबातले आहेत, ते रेटून येऊ शकतात काही महिने काही वर्ष. पण ज्या लोकांचा हातावर पोट आहे, जे रोजंदारीवर काम करतात, त्यांची उपासमार होते, त्यांची खूप पंचायत झालेली आहे. बरेच उद्योगधंदे बंद पडायच्या मार्गावरती आहेत, त्यांना काम करायला लोक मिळत नाही आहेत. त्यामुळे आपण काही वर्ष मागे जातो आणि फक्त आपणच नाही, इकॉनॉमिक क्रायसिस जगभरातल्या बहुतांशी देशांमध्ये येऊ घातलेली आहे. तर एक मोठं या साथीमुळे नुकसान झालेलं आहे. तिसरी गोष्ट, आपण समाजात कसं वावरतो याचे बघण्याच्या पद्धतीच आपल्या जणू काही बदलून गेलेल्या आहेत की आपण उत्सवप्रिय आहोत नाही का. आपण सगळे गणपती असो, नवरात्र असो, आपण सगळे उत्सव धूमधडाक्यात साजरे करतो. तर आता अशी परिस्थिती आहे की आम्ही घराबाहेरच पडत नाहीये, घाबरून बसलोय घरामध्ये. ओके, आम्हाला कुठलाही समारंभ साजरा करता येत नाहीये, उत्सव साजरा करता येत नाहीये. लग्न समारंभ, लोकांना केवढा तो आयुष्यातला एक आनंद असतो की मोठा लग्न समारंभ केला, आता ते शक्य नाहीये. बारशी करणं शक्य नाहीये. लहान लहान मुलं ज्यांचं खेळण्याचं वय आहे ती बिचारी घरात डांबली गेलेली आहे. शाळेतही जात नाहीयेत म्हणून खुश आहेत थोडीशी, पण त्यांना खेळताही येत नाहीये, घरात लपून बसलेली आहेत. तर हा एक आणखी एक मोठा दुष्परिणाम आपण बघतोय. अजून एक म्हणजे घरात बसून बसून म्हणतात ना, रिकामा डोका सैतानाचं घर, तसे उलट्या सुट्या विचार करून व्हॉट्सअपवरती उलट्या सुट्या बातम्या ऐकून लोक डिप्रेस व्हायला लागलेत किंवा अति ताणात जायला लागलेत, अँझायटी व्हायला लागलेत. आणि त्याच्यामुळे काही काही लोकांकडनं गैरवर्तन घडायला लागलेलं आहे की आपण ते रोज टीव्हीवरती बघतोय, वर्तमानपत्रांमध्ये वाचतोय की एकदा सरासर विवेक बुद्धी तुमची संपली की मग आपण काय करतो याचं भान राहत नाही. मग मदतीला आलेल्या पोलिसांवरती दगडफेक कर, नर्सेसशी अश्लील वर्तन कर, अशा पण घटना घडतात. ठीक, तर अशा काही वाईट गोष्टी घडत आहेत. पण ऍट द सेम टाइम या साथीमुळे आपल्याला बरेचसे चांगले परिणाम पण दिसून येत आहेत आणि मला वाटतं आपण वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊया. तर ते काय काय सुपरिणाम होत आहेत की सर्वात पहिला तर मी असं म्हणेन की एक कसं कुठल्या तरी प्रसिद्ध लेखकाने म्हणलेलं आहे की एव्हरी ऍडव्हर्सिटी हॅज द सीड ऑफ एन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये एक संधी दडलेली असते. ओके,
तर ती संधी आपण ओळखायची आहे. आणि तशी एक नाही, तशा बऱ्याच संधी आपल्याला मिळाल्या आहेत. मी एक एक फक्त तुम्हाला आठवण करून देतो. सर्वात पहिली गोष्ट, गेल्या 1.5-2 महिने आपण लपून बसलोय. ओके, तुमच्या गोष्ट लक्षात आली का की आपण सर्वाईव्ह झालो ना? आपल्याला जगायला काय काय लागलं? आपल्याला जगण्यासाठी मोबाईल फोन लागला, कॉम्प्युटर लागला, काय काय लागलं आपल्याला जगण्यासाठी फक्त अन्न, वस्त्र, निवारा लागला, हो की नाही? आणि थोडंसं घरच्यांचं प्रेम लागलं. आणि या 4 गोष्टींकडे आपण आज तक दुर्लक्ष करत आलो. आपण आतापर्यंत व्यवसाय असो, बिझनेस असो, नोकरी असो, त्याच्या मागे गाढवासारखे पळतोय, नुसते पळतोय. मला हे हवं, मला दागिने हवे, मला कपडे हवे, मला मोठं घर हवं, मला गाडी हवी. या सगळ्याचा काय उपयोग होतोय? सध्या काही नाही. ओके, तर आपलं खरं सुख आणि खरा आनंद कशात आहे ही शोधण्याची एक मोठी संधी या करोना व्हायरसने आपल्याला दिली आहे. ओके, हा पहिला भाग. दुसरा भाग मगाशी मी जे म्हणलं, फिअर ऑफ डेथ. ओके, मृत्यूची भीती बाळगायची नाही आहे, पण मृत्यूची जाणीव असणं ही खूप लाखमोलाची गोष्ट आहे बरं का. कारण समजा आपण असा विचार केला की आजचा माझा शेवटचा दिवस आहे, मी उद्या कदाचित मरणार आहे, तर आपल्याला कळतं की आज मी जगायचं कसं, की मी वर जाताना काय घेऊन जाणार आहे. आणि मग अचानक लक्षात येतं की मी आयुष्यभर जे काय करत होतो त्यातलं काहीच माझ्याबरोबर येणार नाही आणि मी आयुष्य चुकीच्या पद्धतीने घालवत होतो. आणि आज मला ही मृत्यूची जाणीव झाली, म्हणून आज माझे डोळे उघडतात की अरे मी काय करायला पाहिजे होतं आणि मी काय करत होतो. तर ही जाणीव होणं पण ही भाग्याची गोष्ट आहे. तर ती या करोना व्हायरसच्या कृपेने आपल्याला होते आहे. त्यामुळे आपल्या मृत्यूची भीती वाटत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे, मी तर म्हणे सुचिन्ह आहे. तर ते आपल्याला एक संधी देत आहे की आपण कसं वागायचं, इथून पुढचं आयुष्य कसं वागायचं हे आपल्याला ठरवायची एक संधी आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला भरपूर वेळ मिळालाय मोकळा. आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, तर आपण आपल्या उद्योगधंद्याच्या मागे पळत होतो, नोकरीमध्ये पळत होतो, घरच्यांना वेळ देऊ शकलो नाही, आपण आपल्या मुलाबाळांना वेळ देऊ शकलो नाही, बायकोला किंवा नवऱ्याला वेळ देऊ शकलो नाही. आज आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेचा आपण सदुपयोग करूया. आपली प्रेमाची माणसं आहेत त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याशी गप्पा मारूया, आमच्या नातेवाईकांशी गप्पा मारूया, मित्रांशी संवाद साधूया. एक आपल्याला जवळ येण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे. प्रत्यक्ष आपल्याला भेटता येत नाही लॉकडाऊनमुळे, फोनवरनं बोलूया, व्हॉट्सअपवरनं हाय हॅलो करायची गरज नाही आहे. ओके, तर ही एक खूप मोठी आपल्याला संधी मिळालेली आहे. स्वतःसाठी कधी नव्हे तो आपल्याला वेळ मिळालाय. कित्येक छंद करायचे होते हो, राहून गेलं आयुष्यभर. अरे आता संधी आहे, आपले छंद जोपासा. कोणाला चित्रकला आवडते, कोणाला आणखी काय आवडतं, गाणी गायला आवडतं, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. घरात बसून नुसतं चिंता करून माझं कसं होणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार असा विचार करून तर काही कुटुंबाचं भलं होणार नाहीये. त्यापेक्षा आपण कुटुंबावर प्रेम करू शकतो, स्वतःवर प्रेम करू शकतो आणि हा वेळ सत्कानी लावू शकतो. अजून एक आपण गोष्ट करू शकतो की आपण हे जे वाईट घडणाऱ्या गोष्टी घडतोय, ज्या टीव्हीवरती त्याला जास्त पब्लिसिटी मिळते, पण तशा चांगल्या गोष्टी घडतायत. समाजात कितीतरी चांगले लोक आहेत आणि या निमित्ताने आपल्याला ते दिसून येत आहे. कितीतरी लोक असे आहेत की ते पदरमोड करून लोकांसाठी त्यांनी अन्नछत्र उघडले, स्वतःच्या पैशांनी त्यांनी लोकांसाठी अशी पॅकेट बनवली, फूड पॅकेट बनवले की ज्यांना राहायला घर नाही, ज्यांचा उद्योगधंदा बंद आहे, त्यांना फ्रीमध्ये अन्न वाटतात. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी सगळ्या लोकांनी लंगर उघडले आहेत. ओके, असं चांगलं काम करणारे लोक पण आहेत. तुम्ही टीव्हीवर बातम्या ऐकल्या असतील की एकट्या राहणाऱ्या माणसाला पोलिसांच्या लक्षात आलं, घरी जाऊन केक घेऊन गेले त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. काश्मीरमध्ये एक गर्भवती महिला अडकली होती, तर आर्मीने हेलिकॉप्टरने तिची प्रसूती सुखरूप करवली. अशा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. पण या चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचे की समाजात खूप चांगले लोक आहेत, आपलं जग खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. आणि ही आपल्याला अनुभूती जर आली तर या करोना व्हायरसची आपल्यावर कृपाच झाली असं मी म्हणेन. अजून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की आतापर्यंत आम्ही कोणाकोणाला मान देत होतो आयुष्यात, बरेचदा स्वार्थपोटीच देत होतो की नाही. ओके, पण आम्ही खूप लोकांना मान द्यायचा विसरलो आणि आज असं दिसतंय की हीच लोक स्वतःच्या जीव धोक्यात घालून आमच्यासाठी काम करतात. ओके, मी डॉक्टर नर्सेस बद्दल फक्त सांगणार नाहीये तुम्हाला. दूधवाला तुमच्याकडे रोज दूधवाला दूध घेऊन येतो, अजूनही येतोय, तो घरोघरी जातोय, प्रत्येक घरी जातोय, दूध वाटतोय, त्याचा जीव धोक्यात टाकत नाही आहे का? आम्ही दूधवाल्या आजपर्यंत किती वेळा मान दिला, अरे तुरे वागलो त्याशी ना, त्याला कधी थँक्यू म्हणालो नाही म्हणालो. ओके, किराणावाल्या दुकानदाराला किती वेळा आम्ही थँक्यू म्हणालो, किती मान दिला आम्ही त्याला. अरे पण तो स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे रोज दुकान उघडतोय आणि तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतोय. तुमच्या सोसायटीमध्ये असलेला वॉचमन रोज तिथे बसतो, तो अजूनही येतोय, स्वतःची मुलं बाळ सोडून येतोय आणि तुमची सेवा करतोय. या लोकांना मान द्या. ओके, पोलिसांना मान द्या, सुरक्षा कर्मचाऱ्यांना मान द्या, डॉक्टरांना मान द्या, नर्सेसना मान द्या. ओके, आपल्यासाठी कोण झटतायत ते आज कळून येते आपल्याला, तर या लोकांना मान द्यायला विसरू नका. आणि अजून एक मी म्हणेन की एक सगळ्या पृथ्वीवरतीच झालेला एक सुपरिणाम
की प्रदूषण खूप कमी झालं. आपण प्रदूषणाच्या नावाने ओरडतोय, गेल्या अनेक वर्ष ओरडतोय. ओके, की सगळं धुराचा एक थर पसरलेला असतो की क्षितिजा वरचं सुद्धा दिसत नाही. पण आज आपण सगळे घरात बसलोय, वाहनं बंद आहेत आणि चमत्कार झालाय हो. म्हणजे आम्हाला क्षितिज दिसत नसते आमच्या घरातनं. क्षितिजावरची टेकडी बघितलीच नव्हती गेल्या कित्येक वर्षात, ती आज स्पष्ट दिसते. ओके, कित्येक मोठ्या शहरांवरचं प्रदूषण गायब झालंय आणि याचे पृथ्वीवरती खूप चांगले परिणाम होणार आहेत. प्राणी पक्षी आनंदात आहेत, माणसांवर चांगले परिणाम होत आहेत. दम्याचे अटॅक किती कमी झालेत, ब्रॉन्कायटिस, सीओपीडीचे अटॅक्स किती कमी झालेत, कारण प्रदूषण नाही, दम्याचे अटॅक येत नाही आहेत. तर अशा खूप चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. तर आपण सगळे मिळून या कोरोना व्हायरसच्या साथीशी लढणार आहोत. परत मी एकदा उजळणी करतोय आपण काय काय बोललो त्याची, की कोरोना व्हायरसची साथ रोखणं आपल्या हातात आहे. पण त्यासाठी गुरुमंत्र काय आहेत की मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि फोमॅट्सपासून लांब राहणे. या 3 गोष्टी जर आपण पाळल्या, प्रतिकारशक्ती चांगली ठेवली, तर आपल्याला कोरोना व्हायरस इन्फेक्शन होणार नाही. आणि झालं तरी आपण त्यातनं तरून जाऊ, आपल्या जीवावर वगैरे काही बेतणार नाही. पण ऍट द सेम टाइम आपल्याला जाणीवपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत. याला मोकाट सोडायचं नाहीये. आता ज्यांनी सांगितलं की घाबरायचं काही गरज नाही, मग मी कशाला लपून बसू घरात, असं करायचं नाहीये. का? कारण या जंतूची बलस्थानं लक्षात घ्या, हायली इन्फेक्शियस आहे. याच्यात असं एक पोटेन्शियल आहे की या अख्ख्या संपूर्ण लोकसंख्येला इन्फेक्शन करू शकतो. लक्षात घ्या, आपला 130 कोटीचा देश आहे. सगळ्या 130 कोटी लोकांना जर इन्फेक्शन झालं तर त्यात 3% डेथ रेट हा खूप जास्त होतो. आपल्या 3.5-4 कोटी लोकांचे प्राण घालवायचे नाही आहेत. तर त्यामुळे 3% आकडा जरी छोटा दिसत असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी असू शकते. तर आपल्याला स्वतःचं रक्षण करायचंय, पण इतरांचंही रक्षण करायचंय. आणि त्यामुळे आपल्याला सरकार ज्या सूचना देईल, जी बंधनं पाळायला सांगेल, की आपण आनंदाने पाळायचे. आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची आहे, घाबरायचं नाहीये. आपला वेळ हा सत्कारणी लावायचा आहे आणि यातनं आपण जे काही शिकणार आहोत ते आपल्याला इथून पुढेही लक्षात ठेवायचंय. ओके, जेणेकरून आपण आपल्या देशातले स्वाईन फ्लू, टीबी, सर्दी, न्यूमोनिया हे आजारी कमी करणार आहोत आणि पृथ्वीचं आणि आपल्या स्वतःचं रक्षण करणार आहोत. धन्यवाद.